पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधान महायुतीच्या आमदारांची भेट सुद्धा घेतील। पंतप्रधानांच्या हस्ते युद्धनौका पाणबुडी यांचं राष्ट्रार्पण होणार आहे। मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। खारघरमध्ये इस्कॉनच्या मंदिराचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांची भेट घेतील। त्यांना काय सूचना करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सर्व आमदार सकाळी 9 वाजता विधान भवनामध्ये एकत्र येतील आणि तिथून एका बसमध्ये बसून पंतप्रधानांच्या नेव्हीच्या कार्यक्रमाला जातील। यावेळी आमदारांना पंतप्रधानांसमोर राज्याचं विजन ठेवावं लागणार आहे। तसंच INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वागशीर या पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत, त्यांचा कार्यक्रम असणार आहे नेव्ही संदर्भातला आणि त्याचबरोबर आमदारांशी सुद्धा ते बोलणार आहेत। तर या संदर्भात एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन होईल। नौदल डॉकयार्ड इथं INS सुरत, INS निलगिरी युद्धनौका, INS वागशीर या पाणबुड्यांचं लोकार्पण केलं जाईल। दुपारी 3 नंतर नवी मुंबईमधील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होईल। अंग्रेज सभागृहात महायुतीच्या आमदारांशी ते संवाद साधतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आमदारांसोबत स्नेहभोजन करतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, कशी असेल या कार्यक्रमाची रूपरेषा? सध्या मी विधान भवनाच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय की 9 वाजता आमदार हे विधान भवनात पोहोचतील आणि 9 वाजता आमदार इथे पोहोचल्यानंतर त्यांना एका वेगळ्या बसेसने अंग्रेज सभागृह नौदलाच्या तळावरती नेलं जाईल आणि अंग्रेज सभागृहात पंतप्रधान मोदी हे सर्व आमदारांची भेट घेतील। आज सगळ्यात महत्त्वाचा मुंबईचा दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा। महायुतीचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा मोदी मुंबईचा दौरा करतायत आणि हा दौरा महत्त्वपूर्ण यासाठी मानला जातोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदारांचा क्लास सुद्धा, आमदारांचा वर्ग आज नरेंद्र मोदी घेणार आहेत। त्याच्यामुळे सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना तर आहेत। सोबतच मोबाईल वापरावर या आमदारांच्या बंदी घालण्यात आलेली आहे। जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट घेतली जाईल तेव्हा कोणत्याही आमदाराला मोबाईल वापरता येणार नाहीये, मोबाईल सोबत ठेवता येणार नाहीये। मागे माझ्या विधान भवन आपल्याला दिसतंय, याच विधान भवनामध्ये सर्व आमदार भेटतील, एकत्र जमतील आणि याच ठिकाणाहून एका वेगळ्या बसेसने या सर्व आमदारांना नौदलाच्या तळावरती नेण्यात येईल। या ठिकाणी अंग्रेज सभागृहात ते पोहोचतील। अंग्रेज सभागृहात पोहोचण्यापूर्वी विधान भवनातच सर्व आमदारांचे मोबाईल हे जमा केले जातील, त्यांच्याकडून ते घेतले जातील आणि त्यानंतर त्यांना नेव्हीच्या तळावरती अंग्रेज सभागृहापर्यंत नेलं जाईल। सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम हा त्यानंतर सुरू होतो। अर्थातच नौदलाच्या 3 महत्त्वाच्या नौकांचं आज राष्ट्रार्पण होतं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। हे राष्ट्रार्पण झाल्यानंतर, हा कार्यक्रम झाल्यानंतर आमदारांची भेट घेतील। या ठिकाणी स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नवी मुंबईच्या इस्कॉन या मंदिराच्या ठिकाणी नरेंद्र मोदी जातील आणि त्या ठिकाणचा पुढचा कार्यक्रम करतील। त्यामुळे एकंदरीतच आज भरगच्च असा कार्यक्रम आहे नरेंद्र मोदींचा। मुंबईचा हा दौरा भरगच्च असा म्हणावा लागेल। मात्र एकंदरीत जे सार्वजनिक महत्त्वाचे औपचारिक कार्यक्रम सोडले, उद्घाटनाचे, राष्ट्रार्पणाचे कार्यक्रम सोडले, तर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो मानला जातोय तो म्हणजे आमदारांच्या भेटीगाठींचा हा कार्यक्रम। त्याच्यामुळे आज नरेंद्र मोदी आमदारांना काय कानमंत्र देत आहेत, आपल्या मंत्र्यांना काय कानमंत्र देत आहेत, भाजपच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या ते भेटी घेतीलच, मात्र सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जे मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्या सुद्धा भेटी आज नरेंद्र मोदी घेणार आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी नेमका कोणता कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रासाठी देत आहेत, महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींसाठी देत आहेत, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे।